खोकल्यासाठी हळद आणि मीठ चाटण. चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ एकत्र करून जिभेवर ठेवा आणि हळूहळू चोखा. हा उपाय घसा स्वच्छ करतो, कफ सैल करतो आणि खोकला कमी करतो. त्वचेसाठी कच्चं दूध अधिक मध. कच्च्या दुधात 1 चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ होते, मऊ राहते आणि नैसर्गिक चमक येते. केसांसाठी ॲलोवेरा अधिक नारळ तेल. ॲलोवेरा जेल आणि नारळ तेल मिसळून टाळूवर लावा. 30 मिनिटांनी धुवा. यामुळे केस गळती कमी होते, केस मऊ होतात आणि टाळूला पोषण मिळते. पचनासाठी बडीशेप अधिक साखर. 1 चमचा बडीशेप आणि थोडी साखर एकत्र खाल्ल्यास पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि तोंडाला ताजेपणा मिळतो. डोळ्यांसाठी काकडी रस. काकडीचा रस कापसाने डोळ्यांभोवती लावा. यामुळे सूज कमी होते, डार्क सर्कल कमी होतात आणि डोळे फ्रेश वाटतात. त्वचेसाठी हळद अधिक बेसन अधिक दूध. हळद, बेसन आणि दूध मिसळून फेस पॅक तयार करा. आठवड्यातून 2 वेळा लावल्यास त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि ग्लो येतो. केसांसाठी कढीपत्ता अधिक मेथी तेल. कढीपत्ता आणि मेथी नारळ तेलात उकळून ते तेल केसांना लावा. यामुळे केस गळती कमी होते, केस काळे राहतात आणि केस मजबूत होतात. पोटदुखीसाठी आलं पाणी. आलं उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि अपचनावर आराम मिळतो. घशासाठी मध अधिक लिंबूरस. मध आणि लिंबूरस मिसळून घेतल्यास घसा मऊ होतो, खवखव कमी होते आणि सर्दीवर आराम मिळतो. त्वचेसाठी टोमॅटो अधिक साखर स्क्रब. टोमॅटो कापावर साखर लावून चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा. यामुळे टॅनिंग कमी होते, मृत त्वचा निघते आणि त्वचा उजळते. केसांसाठी दही अधिक अंड. दही आणि अंड मिसळून केसांना लावा. 20 मिनिटांनी धुवा. यामुळे केसांना प्रोटीन मिळते, केस मजबूत होतात आणि चमक वाढते. थकव्यासाठी गूळ अधिक शेंगदाणे. गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो आणि ताकद वाढते. त्वचेसाठी पपई अधिक मध. पपई मॅश करून त्यात मध घालून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा मऊ होते, डाग कमी होतात आणि ग्लो वाढतो. पचनासाठी कोमट पाणी अधिक हळद. कोमट पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या. यामुळे पचन सुधारते, सूज कमी होते आणि शरीर डिटॉक्स होतं. केसांसाठी लिंबू अधिक नारळ तेल. लिंबू रस आणि नारळ तेल मिसळून टाळूवर लावा. यामुळे कोंडा कमी होतो, टाळू स्वच्छ राहतो आणि केस चमकदार होतात. डोकेदुखीसाठी सुगंधी तेल. लॅव्हेंडर किंवा पुदिन्याचं तेल कपाळावर लावल्यास डोकेदुखी कमी होते आणि मन शांत होतं. त्वचेसाठी काकडी अधिक ॲलोवेरा जेल. काकडीचा रस आणि ॲलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, सूज कमी होते आणि ताजेतवाने दिसते. पोट साफ होण्यासाठी इसबगोल. 1 चमचा इसबगोल कोमट पाण्यात घालून रात्री घ्या. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट साफ होतं. सर्दीसाठी तुळशी अधिक मिरी चहा. तुळशीची पाने आणि काळी मिरी उकळून चहा तयार करा. हा चहा पिल्याने सर्दी, खोकला आणि घसा दुखणे कमी होते. चांगल्या झोपेसाठी हळद दूध. रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेलं गरम दूध पिल्याने झोप चांगली लागते, शरीर रिलॅक्स होतं आणि तणाव कमी होतो.